मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीबद्दल माहिती बघणार आहोत. दत्त जयंती कधी आहे, दत्त जन्मकथा, दत्त जयंतीचे महत्त्व, दत्त जयंती कशी साजरी करावी, दत्तांचे 24 गुणगुरू, दत्तांचे प्रमुख अवतार, दत्तात्रेयांचे 16 अंशात्मक अवतार इत्यादी माहिती बघणार आहोत. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, आपण मुक्तच आहोत, आपण आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाते. या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. दत्त जयंती कधी आहे? मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती हा सण साजरा केला जातो. दत्त जन्म. तर मित्रांनो, दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय अशा 2 शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेय जन्माविषयी कथा आपण आज पाहू. श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा 6वा अवतार आहेत. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कल्पव्रतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव हे 3ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. 3ही देवांनी आता त्यांची विनंती मान्य केली. देव अत्रीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसूयेच्या पोटी जन्मास आले. श्री दत्त जन्माची एक दुसरी कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी मदत होते. दत्त जयंती कशी साजरी करावी? दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णुदेवाचा 6वा अवतार मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी दत्तांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच अनेक लहान मोठ्या मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते. सायंकाळी दत्तांचा पालखी सोहळा साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते. चला तर मग जाणून घेऊयात दत्त जयंती कशी साजरी करावी. दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही. दत्त जयंतीच्या 7 दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. दत्त मंदिरांमध्ये
भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप केला जातो. दत्ताच्या हातातील कमंडल व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे प्रतीक आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. दत्तांचे 24 गुणगुरू. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगुर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूंमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी 24 गुरु केले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र, अजगर, कपोत, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा, वैश्य, टिटवी, बालक, कंकण, शरकर्ता, सर्प, कोळी, पेशकार इत्यादी. दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते. याचा भावार्थ असा आहे, दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. दत्तांचे प्रमुख अवतार: 1. श्रीपाद वल्लभ, 2. श्री नृसिंह सरस्वती, 3. श्री माणिक प्रभू, 4. श्री स्वामी समर्थ, 5. श्री साईबाबा, 6. श्री भालचंद्र महाराज. दत्तात्रेयांचे 16 अंशात्मक अवतार: योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीजन वल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्री मायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्याम कमलनयन हे दत्तात्रेयांचे 16 अवतार अंशात्मक होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अजून माहिती असेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक व आपल्या मित्र व परिवारामध्ये शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.